जातीयवादाचा प्रश्न विचारणाऱ्या संस्थेनं माफी मागितलेली आहे। संस्थेकडून लेखी माफीनामा सादर करण्यात आलाय। जिल्हा परिषदेच्या सीईओंनी नोटीस बजावलेली होती। जाणीवपूर्वक प्रश्न विचारला असं माजी शिक्षण मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। यवतमाळ जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या 8वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सराव प्रश्नावलीमध्ये कोणती जात उच्च असा संतापजनक प्रश्न विचारण्यात आला होता। या प्रकरणी आता संबंधित संस्थेनं माफी मागितलेली आहे। संस्थेच्या डॉक्टर प्रवीण बन्सल यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे माफीनामा सादर केलाय। यात त्यांनी ही आमच्या टीमनं केलेली मानवी चूक असल्याचं म्हटलेलं आहे। या प्रकाराबद्दल वाईट वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। गोष्ट सहजासहजी आलेली नाही। जातीयता, धर्मांधता आणि धर्मवाद निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक जे प्रयत्न होत आहे, या प्रयत्नाचं फलित म्हणून हे कालचे प्रश्नोत्तर आलेले आहे। आमच्या सीओनी कलेक्टरनी आता खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे, अत्यंत कडक त्यांना पनिशमेंट केली पाहिजे की ज्याच्यामुळे ही दहशत निर्माण होईल, कोणीही अशा प्रकारची हिंमत करणार नाही। ही भूमिका राज्यकर्त्यांनी आणि आमच्या प्रशासनकर्त्यांनी घेतली पाहिजे अशी माझी भूमिका आहे।